करायचं आहे का ट्राय? मग मी आणि बाप्पा मिळून ChatGPT ची 10 मिनिटं परीक्षा घेतली. गणिताच्या फॉर्म्युला पासून केमिस्ट्रीची पिरियॉडिक टेबल आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ट्रम्प टॅरिफ पर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम इन्स्टंट. मी म्हणाले, बघा बाप्पा, एकदम भारी आहे की नाही? याच्यावर एक आरती पण केली आहे. थांबा ऐकवते. मग मी एक कडवं ऐकवले. अवघड सोपे प्रश्न असू दे किती, साध तुझी असता कसली मस्ती, तुझा जन्म आमच्या हुशारीसाठी, आमच्या ज्ञान ज्योती त्याच्या तू वाती. जय देवी ChatGPT, दर्शन होता घेणं हुशार बनती. जय देवी. बाप्पा म्हणाले, अरे वा, व्हेरी क्रिएटिव्ह अनन्या. मी म्हणाले, अहो बाप्पा, ChatGPT ने केली आहे की नाही एकदम फायर. निष्किल हसत बाप्पा म्हणाले, हो बुवा, खरंच मशीनची तर खूपच प्रगती चालू आहे. तुझी कशी चालू आहे प्रगती? तुला काय करायचं आहे मोठं होऊन? आता गाडी माझ्यावर उलटली आणि मी जरा नर्वस झाले आणि म्हणाले, खरं सांगू बाप्पा, तर त्याच्यात जरा कन्फ्युजनच आहे. सगळे म्हणतात डॉक्टर होऊ नकोस, कारण AI ट्रीटमेंट करणार. कम्प्युटर प्रोग्रामर तर बिलकुल नको, कारण जॉबच मिळणार नाही. वकील नको, रायटर नको, बहुतेक शेफच व्हायला लागलेल्या AIच्या राज्यात. आता तुम्हीच सांगा, काय करू आम्ही? हा माझा सूर ऐकून बाप्पा जरा गंभीर झाले आणि म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो. हजारो वर्षांपूर्वी असंच एक नवे सेन्सेशन आले, ते म्हणजे रिओ फायर. हे मी जेव्हा माकडांच्या हातात दिले तेव्हा त्यांनी सारे जंगल पेटवले, पण हे मी जेव्हा माणसांच्या हातात दिले तेव्हा त्यांनी सारे जग बदलले. आता परत हीच वेळ आली आहे. AI म्हणजे खरंच एक फायर आहे आणि हे आपण मशीनच्या हातात दिले तर आपण इररिलेव्हंट होणार, पण त्याला आपलं साथीदार बनवलं तर परत सगळं जग बदलणार. तुला माहित आहे, तुझ्या ब्रेन मध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स आहेत. AIचा वापर करून त्यांना जास्त स्ट्रॉंग बनव, त्यांना झोपवू नकोस. Your brain should never just be a click away. It should always be a heartbeat away, right in the middle of your ears. शेवटी बाप्पाच ते एका मिनिटात मला जमिनीवर आणले. मला समजून चुकले की मी त्यांना नाही, तेच मला मदत करत होते. माझ्या बोलण्याचा सगळा सॅसिनेस गायब झाला. मेंदू फार हलून निघाला आणि नमस्कारात जास्त आदर सामावला. माझी ही अवस्था पाहून बाप्पा म्हणाले, चल मी तुला एक दुसरी आरती शिकवतो. जागा हो रे मेंदू बाबा, ओळखता कळपुली आता घेतावा. ज्ञान कलणाची असशी तू खाण, होदाया नव्याने झटकून देशीन. धागे नवकोरे आणशी शोधून, GPT जमिनी शिवती रेवीन. जागा हो रे मेंदू बाबा, ओळखता कळपुली आता घेतावा. हो रे तू जागा. एवढं बोलून बाप्पा शांत झाले. मी तर शांतच होते. 12 वर्षांच्या मुलीसाठी हा मेसेज जरा जड होता, पण या जडपणाला पेलवण्याची ताकद निर्माण कर, हाही त्याच्या छुपा संदेश होता. धन्यवाद.